नर्सेस गायडन्स पॉइंट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे की जी नागपूर महानगरपालिकेची जी परीक्षा आहे, ओके, तर कोणत्या पदासाठी? स्टाफ नर्स पदासाठी पर्टिक्युलरली बघत आहोत। तर स्टाफ नर्स पदाची जी परीक्षा आहे ती केव्हा आहे? आजच्याच तारखेला आहे, म्हणजे 27 मार्चला ही परीक्षा आहे। आणि किती शिफ्टमध्ये आहे? 2 शिफ्टमध्ये। पहिली शिफ्ट 1 ते 3 ची असणार आणि दुसरी शिफ्ट जी आहे ती 5 ते 7 ची शिफ्टमध्ये तुमची परीक्षा असणार आहे। ओके, तर या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला जर सिलेबस जर बघितला असणार मित्रांनो, तर त्या सिलेबसमध्ये पर्टिक्युलरली असं म्हटलेलं होतं की जे नागपूर जिल्हा आहे तर त्याविषयी जे जनरल नॉलेजचे प्रश्न असणार त्याच्यावर ते प्रश्न विचारण्यात येणार आहे असं स्पेशली त्यामध्ये मेन्शन केलेलं होतं। आणि सोबतच त्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचे सुद्धा प्रश्न विचारण्यात येणार आहेत असं सुद्धा स्पेशली त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जीके बघणार आहोत। ओके, कालचा सुद्धा व्हिडिओमध्ये आपण जीके कव्हर केलेला आहे, परंतु आजच्या व्हिडिओमधला जो जीके आहे मित्रांनो तो स्पेशली आपण नागपूर महानगरपालिका किंवा नागपूर जिल्ह्याविषयी माहिती बघणार आहोत। ओके, तर विदाऊट डिले आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 काय आहे? नागपूर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? तर बघा मित्रांनो, क्वेश्चन वाचताना घाई गडबड करायची नाही। तर या ठिकाणी प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? महानगरपालिका। ओके, तर नागपूर महानगरपालिका जी आहे ती केव्हा स्थापन झालेली आहे? ती झालेली आहे मित्रांनो 2 मार्च 1952। ओके, केव्हा झालेली आहे? 2 मार्च 1952। तर ऑप्शन बघूयात। ऑप्शन ए 1852, ऑप्शन बी 1952, ऑप्शन सी 1874, ऑप्शन डी 1894। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये आपला आन्सर मिळालेला आहे। त्याच ऐवजी जर तुम्हाला असं जर प्रश्न विचारला असता मित्रांनो की नागपूर नगरपालिकेची स्थापना, ओके, नगरपालिकेची स्थापना केव्हा झाली, तर यामध्ये तुमचा आन्सर काय असायला पाहिजे होता? 31 मे 1864। ओके, किंवा 31 मे 1864 ला नागपूर नगरपालिकेची स्थापना झाली। परंतु महानगरपालिका केव्हा तयार झाली? ही झाली 2 मार्च 1952। तर बघा मित्रांनो, यांचं स्ट्रक्चर समजावून सांगतो। सगळ्यात खाली तर गट ग्रामपंचायत असते। ओके, काय असते? गट ग्रामपंचायत। त्यावरती मग गट ग्रामपंचायतच्या वरती ग्रामपंचायत असते। ओके, ग्रामपंचायतच्या वरती मग मित्रांनो नगरपंचायत असते। ओके, काय असते? नगरपंचायत असते। ओके, नगरपंचायतच्या वरती मित्रांनो नगर परिषद असते। ओके, काय असते? नगर परिषद। नगर परिषदेच्या वरती नगरपालिका असते आणि नगरपालिकेच्या वरती महानगरपालिका। महानगरपालिका केव्हा डिक्लेअर केल्या जाते? जेव्हा एखाद्या सिटीचे पॉप्युलेशन मोर दॅन 5 लाख असते त्यावेळेस आपण त्याला काय कन्सिडर करतो? महानगरपालिका कन्सिडर करतो। ओके, क्लिअर आहे। तर प्रश्न क्रमांक 1 चा आन्सर काय होता? ऑप्शन बी होता, 1952। महानगरपालिका 1992 मध्ये झालेली आहे आणि नगरपालिका केव्हा झालेली आहे? 1864 मध्ये झालेली आहे। ओके, तर बघा मित्रांनो, दुसरा प्रश्न बघूया। दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, नागपूर महानगरपालिकेचे प्रमुख अधिकारी। बघा, या ठिकाणी शब्द काय आहे मित्रांनो? अधिकारी। अधिकारी म्हणजे कोणता व्यक्ती असेल? हा गव्हर्नमेंट साठी काम करणारा व्यक्ती असेल। ओके, शासनासाठी काम करणारा व्यक्ती म्हणजे काय झाला? तो अधिकारी झाला। तर अधिकारी कोण असायला पाहिजे? महापौर असायला पाहिजे, नगरसेवक असायला पाहिजे, नगर आयुक्त असायला पाहिजे की विभागीय आयुक्त? तर बघा, विभागीय आयुक्त जे असतात ना, एखाद्या पर्टिक्युलर जो डिपार्टमेंट असतो तर त्याचे वेगवेगळे विभाग असतात, तर त्या विभागाचा आयुक्त असतो। परंतु या ठिकाणी आपल्याला महानगरपालिकेचा आयुक्त, महानगरपालिकेचा प्रमुख अधिकारी विचारलेला आहे। तर या ठिकाणी मग आन्सर काय असायला पाहिजे? नगर आयुक्त असा आन्सर असायला पाहिजे। म्हणजेच नगर आयुक्त म्हणजे काय होतो मित्रांनो? कमिशनर होतो, म्युन्सिपॅलिटी कमिशनर। त्याला काय म्हणणार आपण? म्युन्सिपॅलिटी कमिशनर। ओके, तर नागपूर महानगरपालिकेचा मग म्युन्सिपॅलिटी कमिशनर कोण आहे? अभिजित चौधरी। ओके, कोण आहे? अभिजित चौधरी। हे बघा, हे IAS ऑफिसर आहे। ओके, IAS ऑफिसर आहे। कोण आहे? अभिजित चौधरी आहे। ओके, क्लिअर आहे। आणि बघा, याचे महापौर जो असतो ना मित्रांनो, हा इलेक्टेड असतो। कसा असतो? इलेक्टेड, म्हणजे याला निवडून आलेला, म्हणजे महानगरपालिकेचा जो मुख्य व्यक्ती आहे परंतु इलेक्टेड आहे। आणि जो नगर आयुक्त असतो हा कोणासाठी काम करत असतो? गव्हर्नमेंटसाठी काम करत असतो। ओके, क्लिअर आहे। तर महापौर कोण आहे मग नागपूर महानगरपालिकेचा? तर बघा, नागपूर महानगरपालिकेचा महापौर कोण आहे? दयाशंकर तिवारी। ओके, कोण आहेत? दयाशंकर तिवारी असं त्यांचं नाव आहे। ओके, क्लिअर आहे। तर आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3, नागपूर महानगरपालिका क्षेत्राचा विस्तार किती किलोमीटर आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याला काय विचारलेलं आहे? क्षेत्रफळ विचारलेलं आहे। क्षेत्रफळ कशाचा विचारलेला आहे? नागपूर महानगरपालिकेचा। तर नागपूर महानगरपालिकेचा क्षेत्रफळ किती आहे? 227 स्क्वेअर किलोमीटर आहे। ओके, किती आहे? 227 किलोमीटर स्क्वेअर आहे असं पण म्हणू शकतो। उलटा म्हणा, सरळ म्हणा, काही गोष्ट आहे, परंतु सेमच आहे, परंतु 227 असं लक्षात असायला पाहिजे। तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन ए मध्येच आपला आन्सर दिसून येत आहे। ओके, क्लिअर आहे।
तर त्यानंतरचा क्वेश्चन बघूयात मित्रांनो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. नागपूर महानगरपालिकेचा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, नागपूर महानगरपालिकेचा मुख्यालय बघा, प्रत्येक महानगरपालिका आहे त्यांचा जो मुख्यालय आहे त्याच जिल्ह्यामध्ये असतो. म्हणजेच कोणत्या ठिकाणी असणार? ऑब्व्हियसली नागपूरमध्येच असणार. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन बी मध्ये आन्सर दिसत आहे. परंतु फक्त एक मात्र जिल्हा असा आहे, सिंधुदुर्ग. ओके, सिंधुदुर्ग जिल्हा असा आहे ज्याचा जो हेडक्वार्टर आहे तो कुठे आहे? ओरोस बुद्रुक मध्ये आहे. ओके, कुठे आहे? ओरोस बुद्रुक या ठिकाणी आहे. हा क्वेश्चन आपण कालच्या क्लासमध्ये आपण डिस्कस केलेला होता. ओके, तर जसं मित्रांनो या ठिकाणी आपण जसं महापौर कोण आहे, नगरायुक्त कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. त्याचप्रमाणे आपल्याला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की नागपूरचे कलेक्टर कोण आहे? ओके, कलेक्टर कोण आहे? तर बघा, नागपूरचा जो कलेक्टर आहे त्यांचं नाव डॉक्टर विपिन ईटनकर आहे. ओके, काय आहे? डॉक्टर विपिन ईटनकर असं त्यांचं नाव आहे. हे सुद्धा एक IAS अधिकारी आहेत मित्रांनो. त्यानंतर जर का तुम्हाला सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस जर विचारला, ओके, काय विचारलं? सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस. ओके, तर नागपूरचे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस कोण आहे? त्यांचं नाव विजय मगर आहे. ओके, काय आहे? विजय मगर आहे. ओके, तर हे IPS अधिकारी असतात मित्रांनो. हे जे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस वगैरे जे असतात ना, पोलीस अधीक्षक म्हणतो त्यांना, तर हे कसे असतात? कोणते अधिकारी असतात? IPS अधिकारी असतात. ओके, क्लिअर आहे. आणि जर का तुम्हाला पोलीस कमिशनर जर विचारलं, ओके, काय विचारलं? पोलीस कमिशनर. पोलीस कमिशनर म्हणजे काय होणार? पोलीस आयुक्त. ओके, तर पोलीस आयुक्त कोण आहेत? पोलीस आयुक्ताचं नाव आहे डॉक्टर रवींद्र सिंघल. ओके, काय नाव आहे? डॉक्टर रवींदर सिंघल असं नाव आहे. ओके, हे सुद्धा काय आहेत? एक IPS अधिकारी आहेत. ओके, क्लिअर आहे. तर एवढी माहिती ठीक आहे. पुढे बघूयात मग. पुढेच नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5. नागपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची किती संख्या आहे? तर बघा, नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण 156 नगरसेवक आहेत. ओके, किती नगरसेवक आहेत? एकूण 156. आणि त्याच्यावरती कोण असतो? एक मेयर असतो. मेयर म्हणजेच काय होतं मित्रांनो? महापौर असतो. आणि एक जो असतो तो कोण असतो? डेप्युटी मेयर. डेप्युटी मेयर म्हणजेच काय? उपमहापौर असणार. ओके, तर महापौर 1, उपमहापौर 1 आणि 156 कोण आहेत? नगरसेवक आहेत. ओके, तर ऑप्शन मध्ये बघूयात. ऑप्शन ए मध्येच आपल्याला 156 दिसून येत आहे. ओके, क्लिअर आहे. तर बघा, आता यामध्ये अजून परत असं विचारलं जाऊ शकतं मित्रांनो की नागपूर हे जे शहर आहे ते कोणत्या नदीवरती आहे? ओके, कोणत्या नदीवरती बसलेलं आहे? तर बघा, नाग वरूनच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नागपूर तर कोणती नदी असणार? नाग नदी असणार. ओके, नाग नदीवरतीच नागपूर शहर बसलेलं आहे. तर नागपूर शहर कोणी बसवलेलं आहे? ओके, किंवा स्थापना कोणी केली? तर बघा, एक गोंड राजे होते. कोण? गोंड राजे होते. त्यांचं नाव होता भक्त बुलंद शहा. ओके, काय नाव होता? भक्त बुलंद शहा असा त्यांचा नाव होता. तर हे काय आहेत? यांनी नागपूर हे शहर बसवलेले होते. यांचा ओरिजिनल नेम मित्रांनो महिपत सिंग उईके नाव होता. ओके, काय होता? महिपत सिंग उईके नाव होता. तर मग नंतर यांनी नाव आपलं भक्त बुलंद शहा असा केलेला होता. ओके, तर हा केव्हा बसवलेला आहे? हा शहर 1702 या साली नागपूर शहर स्थापन केलेला आहे. कोणी स्थापन केलेला आहे? गोंड राजा भक्त बुलंद शहा किंवा महिपत सिंग उईके. दोन्ही जरी नाव जरी आले तरी कन्फ्युज, दोनपैकी एक नाव जरी आलं तरी कन्फ्युज व्हायचं नाही. ओके, तर दोघांचाही म्हणजे एकच व्यक्ती आहे दोन नावाचा. ओके, तर त्यांना भक्त बुलंद शहाच ओरिजिनल नाव काय होतं? महिपत सिंग उईके नाव होता. ओके, क्लिअर आहे. त्या व्यतिरिक्त समजून घ्या, जर का तुम्हाला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री जर विचारला, ओके, कोण? पालकमंत्री, गार्डियन मिनिस्टर जर विचारला तर कोण आहेत? चंद्रशेखर बावनकुळे आहेत. ओके, कोण आहेत? चंद्रशेखर बावनकुळे आहेत. ओके, आणि यांचा जर का तुम्हाला MP विचारला, MP म्हणजेच काय? मेंबर ऑफ पार्लमेंट. म्हणजेच आपण जो सांसद म्हणतो त्यांना, सांसद म्हणजेच काय? खासदार. खासदार कोण आहे या ठिकाणी? नितीनजी गडकरी आहेत. ओके, कोण आहेत? नितीनजी गडकरी. हे आपल्या भारताचे रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर सुद्धा आहेत. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, जे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, कोण आहेत? मुख्यमंत्री जे CM कोण आहेत? देवेंद्र फडणवीस आहेत. ओके, तर हे सुद्धा कुठचे आहेत? नागपूरचेच आहेत. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर बघा, जर तुम्हाला असा जर प्रश्न विचारला की नागपूर जिल्ह्याची सीमा किती जिल्ह्यांना मिळते? ओके, किंवा किती जिल्ह्यांना लागून आहे जिल्ह्याची सीमा? ओके, जिल्हा सीमा
किती जिल्ह्यांना लागून आहे? तर बघा, एकूण 4 जिल्ह्यांना नागपूर जिल्ह्याची सीमा लागून आहे. कोणते कोणते 4 जिल्हे आहेत? एक आहे मित्रांनो भंडारा, दुसरा चंद्रपूर आहे, त्यानंतर वर्धा आहे, त्यानंतर अमरावती. ओके, तर असे एकूण 4 जिल्ह्यांना नागपूर जिल्ह्याची सीमा लागून आहे. परंतु असं जर विचारलं किती राज्यांना लागून आहे नागपूरची सीमा, नागपूर जिल्ह्याची सीमा किती राज्यांना आहे? तर एकच राज्याला लागून आहे. कोणत्या राज्याला लागून आहे? मध्य प्रदेश या राज्याला सीमा लागून आहे. जर तुम्हाला असं विचारलं की एकूण तालुके किती आहेत? ओके, तालुके जर का विचारलं तर बघा, या ठिकाणी तुम्हाला माहित असायला पाहिजे एकूण तालुके किती आहेत? 14 तालुके आहेत. ओके, राहील लक्षात किती तालुके आहेत मित्रांनो? 14 तालुके आहेत. कशामध्ये? नागपूर जिल्ह्यामध्ये. ओके, क्लिअर आहे? ओके, तर त्यानंतर बघा मित्रांनो, अजून तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणता तालुका नाही आहे? असे काही तालुके दिलेले असणार, तालुक्याची लिस्ट दिलेली असणार, त्यामध्ये असं ओळखायचं असेल की 3 तालुके असणार आणि एक तालुका कोणता नाही आहे नागपूर जिल्ह्यामधला. जर असं जर तुम्हाला जर प्रश्न जर आला तर त्यामध्ये तुम्हाला तालुके कोणते आहेत? 14 तालुके कोणते कोणते आहेत ते माहित असायला पाहिजे. एक आहे स्वतः नागपूर शहर आहे मित्रांनो, हा एक तालुका आहे. त्यानंतर कामठी तालुका आहे, त्यानंतर रामटेक तालुका आहे, एक नागपूर ग्रामीण तालुका आहे मित्रांनो. ओके, क्लिअर आहे? त्यानंतर काटोल आहे. ओके, त्यानंतर उमरेड आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो पारशिवनी आहे. ओके, कुही तालुका आहे मित्रांनो, सावनेर तालुका आहे, अडमेश्वर तालुका आहे, हिंगणा तालुका आहे. ओके, भिवापूर तालुका आहे, मौदा तालुका आहे. तर हे अशा प्रकारचे आपल्याला तालुके बघायला मिळतात कोणत्या जिल्ह्यामध्ये? नागपूर जिल्ह्यामध्ये. आणि किती तालुके आहेत मित्रांनो? एकूण 14 तालुके आहेत. ओके, क्लिअर आहे? नरखेड तालुका सुद्धा आहे मित्रांनो. बघा, एक कोणता आहे? नरखेड तालुका सुद्धा आहे. ओके, तर हे असे तालुके आहेत. जर तुम्हाला आरटीओ पासिंग जर विचारले, ओके, आरटीओ पासिंग, तर बघा, आरटीओ पासिंग 3 आरटीओ पासिंग आहेत. एक आहे मित्रांनो MH31. ओके, तर MH31 कशाची आहे मित्रांनो? नागपूर पश्चिमची आहे. ओके, कशाची आहे? नागपूर पश्चिमची आहे. आणि जर MH49 जर विचारला, MH49, तर हे बघा नागपूर पूर्वची आहे ही आरटीओ पासिंग. आणि त्यामध्ये अजून एक असते मित्रांनो MH40. तर हे बघा, हे MH40 जी आहे ते नागपूर ग्रामीण विभागाची आहे. कोणत्या विभागाची आहे? नागपूर ग्रामीण विभागाची आहे. ओके, तर या व्यतिरिक्त तुम्हाला जसं सांगितलेलं होतं मित्रांनो की जी नदी आहे, कोणत्या नदीच्या याच्यावरती वसलेलं आहे नागपूर शहर? नाग नदी. तर त्या व्यतिरिक्त कोणत्या नद्या आहेत नागपूरमधून वाहतात? एक आहे पेंच नदी, त्यानंतर कन्हान नदी आहे मित्रांनो, त्यानंतर वर्धा नदी आहे. ओके, क्लिअर आहे? त्यानंतर वैनगंगा नदी सुद्धा आहे, नागपूरमधून वाहते. त्यानंतर अजून एक सूर नदी आहे, वेण्णा नदी आहे. तर ह्या अशा प्रकारच्या नद्या नागपूरमधून वाहतात. म्हणजेच नागपूरमधून वाहतात इन द सेन्स नागपूर जिल्ह्यामधून वाहतात. नागपूरमध्ये धरण कोणते कोणते आहेत असं जर प्रश्न विचारला मित्रांनो, तर धरणाचे सुद्धा नाव माहित असायला पाहिजे. एक आहे मित्रांनो पेंच धरण. ओके, त्यानंतर एक आहे तोतला डोह नावाचा एक धरण आहे मित्रांनो, तो सुद्धा काय आहे? नागपूरमध्येच आहे. त्यानंतर एक मेघदूत सागर. ओके, मेघदूत सागर नावाचं सुद्धा धरण नागपूर जिल्ह्यामध्येच आहे. ओके, क्लिअर आहे? आणि जर का तुम्हाला नॅशनल प्रोजेक्ट जर विचारला, ओके, तर नॅशनल प्रोजेक्ट कोणता आहे? पेंच नॅशनल प्रोजेक्ट आहे. ओके, कशासाठी फेमस आहे? टायगरसाठी. ओके, वाघांसाठीच फेमस असलेला पेंच प्रकल्प कुठे आहे? नागपूर जिल्ह्यामध्येच आहे. ओके, क्लिअर आहे? तर त्यानंतर बघा अजून मित्रांनो सांगतो, जसं की महाराष्ट्राची राजधानी काय आहे? मुंबई आहे. ओके, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. तर मुंबईलाच आपण देशाची आर्थिक राजधानी सुद्धा म्हणतो, फायनान्शियल कॅपिटल सुद्धा म्हणतो. त्याचप्रमाणे आता जर का महाराष्ट्राची तुम्हाला उपराजधानी, ओके, वाईस कॅपिटल जर विचारलं, तर त्या ठिकाणी तुमचा आन्सर काय असणार? मग नागपूर असेल. ओके, महाराष्ट्राची उपराजधानी काय आहे? नागपूर आहे. आणि महाराष्ट्राची विंटर कॅपिटल जर म्हटलं मित्रांनो, विंटर कॅपिटल, तर विंटर कॅपिटल कोणती आहे? नागपूर आहे. ओके, बघा, विंटर असेंब्ली जी होते, ओके, हिवाळी अधिवेशन जो होतं तो कुठे होतं? नागपूरमध्ये होतं, महाराष्ट्राचा हिवाळी अधिवेशन. आणि बाकीचे जे 2 अधिवेशन आहेत ते मुंबईमध्ये होतात. ओके, म्हणून याला आपण विंटर कॅपिटल सुद्धा म्हणतो. ओके, तर बघा मित्रांनो, जो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे रिजन बघायला भेटतात, जसं आपल्याला मराठवाडा, कोकण किंवा त्याच्यानंतर आपल्याला खानदेश, त्याचप्रमाणे एक रिजन आहे विदर्भ रिजन आहे. ओके, विदर्भ. या विदर्भ रिजन मध्ये एकूण डिस्ट्रिक्ट किती आहेत मित्रांनो? 11 डिस्ट्रिक्ट आहेत. त्यापैकीचे 5 डिस्ट्रिक्ट हे अमरावती डिव्हिजन मध्ये आहेत. आणि रिमेनिंग जे 6 जिल्हे जे आहेत ते कोणत्या डिव्हिजन मध्ये आहेत? नागपूर डिव्हिजन मध्ये आहेत. ओके, आणि हा विदर्भाचा जो पार्ट आहे ना मित्रांनो, यालाच आपण बेरार प्रांत सुद्धा म्हणतो. ओके, यालाच काय म्हणतो? बेरार प्रांत सुद्धा म्हणतो. तर बेरार प्रांत म्हणजे काय होते मित्रांनो? असा प्रांत जो आधी
मराठ्यांच्या हाती होता. ओके, कोणाकडे होता? मराठ्यांकडे होता. परंतु यांच्यावरती इंग्रजांनी विजय मिळवला आणि इंग्रजांनी याला काय केलं, एक सेपरेट प्रांत ठेवला. ओके, म्हणजे याच्यामध्ये आता कोणाची, मराठ्यांची पण हुकूमत राहिली नाही आणि इंग्रजांची पण हुकूमत राहिली नाही, परंतु जिंकलेला कोणी आहे? इंग्रजांनी जिंकलेला आहे. तर अशा प्रांतांना आपण काय म्हणतो? बेरार प्रांत म्हणतो. तर बेरार प्रांत मग कोणत्या विभागात येणार? पर्टिक्युलरली विदर्भ विभागात येणार. आणि जर का तुम्हाला प्रश्न असं जर विचारला मित्रांनो की बेरार प्रांताची कॅपिटल काय आहे, ओके, किंवा बेरार प्रांताची राजधानी काय, तर राजधानी कोणती आहे मित्रांनो? नागपूर आहे. ओके, क्लिअर आहे? कांती असणार नागपूर. ओके, याचं पूर्ण नाव सीपी अँड बेरार आहे मित्रांनो. सीपी म्हणजे काय होतं? सेंट्रल प्रोव्हिन्शिएट अँड बेरार. ओके, क्लिअर आहे? तर अशा प्रकारचे जे नागपूर जिल्ह्याविषयी एक माहिती होती मित्रांनो, तर ती सगळी माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे मित्रांनो. ओके, जर का मित्रांनो तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्र सुद्धा आहेत. ओके, तर औष्णिक विद्युत केंद्राबद्दल जर विचारलं तर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये 2 औष्णिक विद्युत केंद्र बघायला मिळतात. एक आहे मित्रांनो खापरखेडा. ओके, खापरखेडा, आणि दुसरा आहे मित्रांनो कोराडी. तर असे 2 विद्युत केंद्र कुठे आहेत? नागपूर जिल्ह्यामध्येच आहेत. ओके, तर अशा प्रकारची आपल्याला माहिती बघायला मिळते मित्रांनो नागपूर जिल्ह्याविषयी, जे तुमच्या येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट राहू शकते. अपकमिंग म्हणजे काय? आजची जी एक्झाम आहे 1 ते 3 आणि 5 ते 7च्या दरम्यान, तर या एक्झाम मध्ये अशा प्रकारची माहिती विचारली जाऊ शकते मित्रांनो. म्हणून ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहोत. ओके, तर त्या व्यतिरिक्त मित्रांनो आपण आता यामध्ये BMW म्हणजे काय? बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचे सुद्धा थोडक्यात बघून घेऊयात. ओके, तर बघा या ठिकाणी सेग्रिगेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. का बरं? कारण की हा तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा दिलेला आहे आणि जेवढा काही बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचा जो काम असतो तो कोणाच्या अंडरमध्ये येतो? नागपूर महानगरपालिकेच्याच अंडरमध्ये येतो. ओके, म्हणून ओके, तर बघा येलो वेस्ट मध्ये काय करणार आपण? ह्युमन बॉडी पार्ट, जो प्लासेंटा आहे किंवा एम्पुटेशन वगैरे जर झाला तर हे कसं, किंवा ह्युमन टिश्यूज आहेत. कॉटन वेस्ट आहे. कॉटन वेस्ट म्हणजे काय? ज्यावेळेस आपण ड्रेसिंग वगैरे करतो, बँडेज केल्यानंतर, किंवा स्पेसिमन जर घेत आहोत म्हणजे ब्लड वगैरे कलेक्ट करत आहोत, तर तो रिमेनिंग जो ब्लड असेल, क्लोरिनेटेड ब्लड बॅग्स असणार, नॉन क्लोरिनेटेड ब्लड बॅग्स असणार. ओके, त्याच्यानंतर डिस्कार्डेड लिनन, बेडिंग्स किंवा सॉलिड प्लास्टर कास्ट. ओके, एक्सपायर्ड मेडिसिन, सायटोटॉक्सिक ड्रग, आणि जे काही बाकीचे जे सर्जिकल वेस्ट असणार ते कशामध्ये आपण टाकणार? येलो वेस्ट मध्ये टाकणार. ओके, क्लिअर आहे? तर हे सगळं याचा स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो, व्यवस्थित बघून घ्या. ओके, त्यानंतर व्हाईट पीपीसी. व्हाईट पीपीसी म्हणजे काय? एक व्हाईट कलरचा कंटेनर. बघा या ठिकाणी तुम्हाला कंटेनर बघायला मिळत असेल, तर यामध्ये आपण काय टाकू शकतो? शार्प वेस्ट. जो शार्प वेस्ट असतो टाकतो. ओके, ऍज लाईक निडल्स, ब्लेड, लान्सेट, स्कॅल्पेल्स आणि कोणतेही डिस्कार्डेड कंटॅमिनेटेड मेटल शार्प्स. ओके, तर बेसिकली आपण कशामध्ये टाकणार? व्हाईट पीपीसी मध्ये, कंटेनर मध्ये टाकणार. त्यानंतर आहे मित्रांनो रेड मध्ये आपण डिस्पोजेबल सिरिंजेस किंवा सलाईन बॉटल्स किंवा मग आपण युरिन बॅग्स, आयव्ही ट्यूब्स, कॅथेटर, ग्लव्स, एप्रॉन आणि किंवा अदर काही ट्यूब्स वगैरे असणार, त्या सुद्धा आपण त्याच्यामध्ये डिस्कार्ड करू शकतो. त्यानंतर आहे मित्रांनो ब्लू बॅग. ब्लू बॅग मध्ये आपण काय करणार? ब्रोकन किंवा डिस्कार्डेड जर ग्लास असेल, ओके, किंवा जे आपण अँपूल्स वगैरे युज करतो किंवा वायल्स वगैरे युज करतो पेशंटला इंजेक्शन द्यायच्या पूर्वी, तर त्या झाल्या. ओके, रिकामी झालेल्या, किंवा ग्लास बॉटल्स आहेत, एक्सक्लुडिंग सायटोटॉक्सिक वेस्ट. जर सायटोटॉक्सिक वेस्ट असेल तर हा कशामध्ये जातो? येलो मध्ये जातो. सायटोटॉक्सिक वेस्ट कशामध्ये जाणार? येलो मध्ये. परंतु ग्लास बॉटल आहे त्याच्यामध्ये सायटोटॉक्सिक वेस्ट नाही, तो कुठे टाकणार आपण? ब्लू वेस्ट मध्ये, ब्लू बॅग मध्ये. ब्रोकन स्लाइड जर असणार, मेटॅलिक बॉडी इम्प्लांट जर असेल, ओके, बघा हा पर्टिक्युलरली हा लक्षात ठेवा मित्रांनो, मेटॅलिक बॉडी इम्प्लांट आपण कुठे टाकतो? ब्लू वेस्ट मध्ये टाकतो. आणि एनी अदर कोणतेही जर ग्लासवेअर जर असणार, म्हणजे ग्लास पासून तयार झालेले, तुम्ही या इमेजेस मध्ये बघू शकत असणार. बघा हे ग्लास पासून तयार झालेले आपण ब्लू मध्ये टाकलेले आहेत. ग्लव्स, सिरिंजेस, ट्युबिंग्स वगैरे रेड मध्ये टाकलेले आहेत. हे जेवढे काही शार्प वेस्ट आहेत ते व्हाईट याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि ब्लड प्रोडक्ट्स किंवा बॉडी फ्लुइडच्या रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी आहेत किंवा बॉडी पार्ट्स वगैरे आहेत ते सगळं आपण येलो मध्ये टाकतो. सोबतच याच्यामध्ये सायटोटॉक्सिक वेस्ट सुद्धा डिस्कार्ड करतो. ओके, तर हे अशा प्रकारचा BMW मॅनेजमेंट असतो. ओके, तर मित्रांनो याच्या रिलेटेड मी एक रील माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलं होतं की कॅटेगरीज, कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणता वेस्ट इन्क्लूड होतो, तर ती रील सुद्धा तुम्ही बघून घ्या. मी तुम्हाला त्या रीलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड करून देणार. ओके, तर क्लिअर आहे मित्रांनो? तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण व्हिडिओ स्टॉप करून घेऊयात. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसंच नर्सेस गायडन्स पॉईंट युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला
तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली येणार. तसेच मित्रांनो, तुमची जी आजची परीक्षा आहे नागपूर महानगरपालिकेची जी स्टाफ नर्सची जी परीक्षा आहे, त्या परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. बेस्ट ऑफ लक. माझ्याकडून तुम्हाला चांगला पेपर सोडवा मित्रांनो. 100 प्रश्न विचारण्यात येणार, त्याच्यापैकी 60 प्रश्न आपले अदर सिलेबस वरती असणार आणि 40 प्रश्न हे नर्सिंगच्या सिलेबस वरती असणार. बघा, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मित्रांनो, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, म्हणून 100चे 100 ही प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, सोडवून यायचे आहेत. थोडा लॉजिक वापरायचा, नुसतं तुक्का मारून यायचा नाही मित्रांनो. लॉजिक लावायचा, त्याच्यानंतरच तुक्का मारायचा. ओके, परंतु अटेम्प्ट पूर्ण करायचे. जिथे लॉजिक नसेल लागत, जिथे तुम्हाला वाटते की हा असू शकतो आन्सर, तर त्याचा आन्सर टिक करून यायचा, परंतु अटेम्प्ट मात्र पूर्णचे पूर्ण करायचे आहेत. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी मी व्हिडिओ स्टॉप करतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत.